मस्त रे. हॅलो साहेब, अहो बॉम्ब झाल्या. तुम्ही इकडे बायका गोळा करायला लागल्या साडी वाटपासाठी. अहो आता उद्या बंगल्यावर पोचल ती बायका घेऊन. ते बघू ना आपण. आता बघू का बघू, बघस तर सुमी तिकडे बंगल्यावर पोचायची. आपण बोलूया त्यावर नंतर. मी विचार करून सांगतो. हा बाय. अहो साहेब ऐका की. हॅलो हॅलो हॅलो. माझं जेवण झालंय. मी प्लेट धुवून ठेवतो. अरे ताट पुढे धुतो. मूर्खांवर बघता तो ताट धुतोय. ए अरे समर, अरे काय करतो बाबा तू? माझं ऐक तू समर. ते डिश नको रे. ते अरे ते समजताय आमची नोंदलीत आहे ना. आता नाता तळू आम्ही तलतो ना. नाही होणार. आता तळू अरे समज ठेव. एक मिनिट झालं. नरसू काय आचरटपणा चाललाय हा? आचरटपण नाहीये ताई हा. तुला माहितीये समरने जेव्हा झाडू हातात धरला होता तेव्हा केवढी हवा झाली होती कारखान्यावर. आता तर हा डिश धुतानाचा फोटो आहे. उद्या पेपर मध्ये टाकतो. फुल पब्लिसिटी. तळागाळातला डिश धुणारा नेता अशी टॅगलाईन टाकू. मस्त. हा भारी. नरसू, मला माझ्या मुलाला तळागाळातला नेता नाही बनवायचा आहे, टॉपचा नेता बनवायचा आहे. तुम्ही अगं राहू दे की. अगं मी करतो की बायका गोळा. तू कशाला या भानगडीत पडतेस? बबन्या, काल केवढं उडत होतास र? जबाबदारी पडली म्हणलं. मग आता काय झालं तुला? तेव्हा पुढचा विचार केला नव्हता मी. अगं म्हणजे परत लय तुला ताप होईल हे कळलंच नव्हतं मला. पण आता कळतंय किती ताप होईल सुमी तुला. अगं तू काम कर की. तू कारखान्यावरच्या डब्याचं तेवढं बघ की. ते तात्या बघतात. तू काय काळजी करू नकोस. चल आपण तुझं काय ते बघू. ये सुमी अगं मी गोळा करतो की बायका. बबन्या, तुला माहित आहेत का कुठल्या बायका बोलवायच्या आहेत ते? अरे मला गावातल्या सगळ्या गप्पिष्ट बायका माहित आहेत. तुझ्या त्या पायलट साहेबाची पब्लिसिटी व्हायला पाहिजे का नको? पाहिजे हा पण. मग चल या. हे बघ तुझं दुसरं साहेब आलं. काय ड्रायव्हर? साहेब बरं झालं तुम्ही आला. काय बरं झालं? ड्रायव्हर काय कारखाना ऐकला का काय तू? नाही, तिकडेच चाललोय. जाता जाता इकडे आलो. हा आणि काय तो कारखाना कुठे आहे म्हणा तुझा? तो पायलट साहेबाचा कारखाना आहे ना व? तू कुठे गडबडीत चाललीस तुम्ही? अरे ते पायलट साहेब साडी वाटप करणार आहेत ना बंगल्यावर. त्यासाठी बायका गोळा करून घेऊन चालले मी तुमच्या बंगल्यावर. अगं पण तू कशाला बायका गोळा करतेस? त्यांचं ते बघतील की. अरे वारे ड्रायव्हर, 10 द्यायला त्या पायलटच्या अडचणी घेऊन येत होता तुम्ही. तेव्हा मी तुम्हाला तेच म्हणत होते त्याचं ते बगल म्हणून. तेव्हा नाही ऐकलं माझं. आणि आता मला त्याचं एक काम करायचंय तर लगेच आडकाठी लावताय का? काय नाही, मी जाणार. मला साडी बी मिळणार आहे. अगं मी आत्ताच साड्या बघून आलो. त्या फार काही बऱ्या नाहीयेत. गडी माणसांची आवडत नाहीत ना, तेव्हा बायकांना आवडतात. काय नाही ड्रायव्हर, मी जाणार आहे. बबन्या, तुझं त्या आधीचं काम झालं का रे? कुठलं? अरे ते तुझं जबाबदारीचं काम आठवलं का? विठ्ठला रखुमाई, कसं होणार या बबन्याचं? हा आठवलं. हा नशीब माझं. आता निघालोच आहे घरटी, तर तुझं बी काम करून टाकूया. हा विचारतो बी. हा तुम्ही कसली हुशार आहेस का तू. इतरूया आता सगळ्या बायकाच इतरूया आपण. हो साहेब, काय म्हणताय तुम्ही हे? तुम्हीला कशाला उगाच त्रास ना? हो तुम्ही अगं कशाला उगाच ताप. माझी जबाबदारी मी बघतो. बबन्या, अरे तुझी एवढी बोंब झाल्या आणि मी गप्प बसू र? काय नाही, मी बायका गोळा करून घेऊन जाणार आहे बंगल्यावर. ड्रायव्हर, तुझं का तोंड पडलंय रे एवढं? एक काम कर, तू बी चला आमच्या बरोबर. अरे तेवढे 4 ओळखी होतील तुझ्या.
आणि तुझी बी पब्लिसिटी करू की आपण. असं बी पुढाऱ्याचे कपडे घालतोच म्हणतो कवा कवा. मुख्यमंत्री काय नाही पण सरपंच बनवलंच की सुमी तुला काय. साहेब काय साहेब काय तर चला चल. सुमे मी काय म्हणतोय, माहितीये ना पब्लिसिटी करणारे बायका पाहिजे ना पायलट साहेबाला. जास्त गोळा करायला चाललोय आपण. चला या. अगं सुमी मी करतो की, तू कशाला डबल ताप करून घेते? हा बबन्या अरे ताप कसला यात. आपल्या दोस्ताची बोंब मिटवा निघाले सुमी कळलं. चला या. सुमी कधीतरी ऐकत जा की आहे माझे. सुमे मी सांगतो तर प्लीज ऐक ना ग. चल. लयच मोठी बॉम्ब झाली साहेब. सगळं तुझ्यामुळेच झालं पप्न्या. कुणी हाय का घरात. पारुमावशी. काय सुमे काय झालं? पारुमावशी ते शेरसिंग मंत्री पाटील आहेत ना त्यांच्या बंगल्याला साडी वाटप आहे. अर्ध्या तासात पोहोचायचं आपल्याला. काय अय सुमे तू गप. मागच्या टायमिंगला सांगितलंस त्या लाडूचं आणि आता हे साड्यांचं नवं खुळ का? ह्या टायमाला तुम्हाला साडी मिळणारच आणि नाही मिळाली ना तर सुमीच्या झिंजा उपटा. एवढी गॅरंटी? हा मग चला आवरा. टेम्पो बोलवलाय मी. हा चला चला चला. बरं बाई. पारुमावशी का ग सुमे? अजून नवीन काय खबर बात. अगं तुला माहितीये का ते शिंदेच्या घरी काय झालं आणि ते जाधवांच्या तर? बस 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 बस. हे बाकी सगळे ना टेम्पोत सांगा. मला अजून बाकीच्या बायका बोलवायच्या आहेत. येऊ का? हं. चला र. कळलं का ते पारू मावशी म्हणजे चालते फिरता न्यूज चॅनल आहे. तुमच्या पाया साहेबाची झमकावून पब्लिसिटी करते की नाही बघा. अगं सुमे पण कशाला उगच. ऐका आता तुम्हीच तर म्हणाला की. बरं बबन्या तुझ्या त्या रकमाचं विचारून घे. हा विचार. रखमा कोण रखमा? नाही कोण नाही असंच. सुमी अगं राहू दे की, चल की घरी आता. हा सुमे अगं तू कशाला त्रास करून घेतेस उगच. हा मी पण तीच म्हणलं. अगं जेवण बनवायचं आहे, कारखान्यावर डबल पोचवायचं आहे, ती ती ही डबल काम कशाला उगाच करतेस तू? हा ते सगळं काम तात्या करणार आहेत. आज नुसती साडी. हे बघा मावशी लवकर आवरा. आणि ते शेरसिंग मंत्री पाटील आहेत ना त्यांच्या बंगल्यावर या. अहो साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता हे काय नवीन? अहो ते साड्या वाटणार आहेत फुकाट. त्यासाठी सगळे पोहोचणार आहेत तिथं. तुम्ही येणार ना? येते पण ह्या वेळेला तर खरं आहे ना व? नाही ते बंगल्यावरच्या बातम्यांचं मला काही खरं वाटत नाही. मागल्या वेळेला कपडे धुता नेलं होतंच मला तू. हा बरोबर आहे सुमी. हे जर असं परत झालं का नाही तर तुला गावात तोंड दाखवायची जागा राहणार नाही. अगं हे बाबन्या तुम्ही का बसा. हे बघा मावशी एकदा झालं म्हणून काय सारखं होत नाही. एक खोटं पचलं म्हणून सारखे पचत नाहीत. तस तू जरा चल. बबन्या हा चल. मावशी तुम्हाला आपल्या गावात रखमा नावाची कोण पोरगी माहित आहे का? नाही रे बाबा मला नाही माहित. तर सुमे 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 तू असं साडी घेण्यासाठी बंगल्यावर नाही गेलं पाहिजेस ग. का नाही? का नाही सुमे अगं तू कोण आहेस? कोण आहेस तू? सुमी आहे मी. अगं तू नुसती सुमी नाही, तू एका खानावळीची मालकीण सुमी आहेस. आणि तू असं बंगल्यावर साडीसाठी जाणं छान वाटतं का?
हा, मला पण लय खटाकतंय, माझ्या मनाला पटतच नाही. हट. होय ना. ए बाबण्या तू का बस. हे बघ ड्रायव्हर, माझ्याकडे पैसा कमी आहे म्हणून याची मला लाज नाही, तर ज्यादा आहे म्हणून घमंड नाही. आता तो पायलट चांगल्या मनानं वाटतोय तर त्याला नाही म्हणू का? सुमे सुमे थांब ना. सुमे थांब सुमे थांब. सुमे प्रश्न पैशांचा नाहीये, पण माझ्या मैत्रिणीने असं साडीसाठी बंगल्यावर रांगेत उभं राहणं मला नाही पटत. सुमीला ऑर्डर, एवढी हिंमत वाढली का तुझी? हा सुमे अगं मी हात जोडतो तुझ्या पुढे, हवं तर पाया पडतो तुझ्या, पण प्लीज नको जाऊस तू तिकडे. ड्रायव्हर, मला पटलं बरं का तुझं म्हणणं. आता एका साडीसाठी या सुमीला लाचार होणं म्हणजे काही बरोबर नाही, है ना? हो ना. ठीक आहे, राहू दे, आपण जाऊया परत. चला. ठीक आहे अगं, तेच म्हणत होतो ना मी. पण बबनसाठी मी बायका गोळा करणार. आधी सगळ्यांना निरोप देते आणि मग कारखान्यावर जाते. हा म्हणजे तू बंगल्यावर जाणार नाहीस ना? नाही. म्हणजे तू डबे घेऊन कारखान्यावर जाणार आहेस? हा, आता अजून कितींदा सांगू, बंगल्यावर नाही जात, कारखान्यावर जाणार. हा चला जा, करा तुमची काम. साहेब चला, मी तुम्हाला सोडतो आणि मग टेम्पो घेऊन परत येतो. तर मी बायका गोळा करत्या आणि नीट घेऊन जावा सगळ्यांना, आणि सगळ्यांना साड्या मिळाल्या पाहिजे. काय मिळणार, फक्त तू बंगल्यावर जाऊ नकोस. अरे हा, आता किती वेळा सांगू, डोसकाचा स्क्रू ढिला झालाय का रे तुझ्या? ते मी खात्री करत होतो. आला मोठा खात्रीचा. जावा. असं जरा शाण्यागत वागत जा. जा. ड्रायव्हर, आज असा कात्रीत पकडते ना तुला, विचारूच नकस. हो, नीट धरा समोर साहेब आहेत आपले ते. हा, आणि हे काय, हे कुठले बॉक्स काढतोय तू? साड्यांचे. साड्यांचे कळलं, पण हे 300 रुपयाचे बॉक्स आहेत बाबा. ते बाजूला ठेवायचे, गरज पडली तरच ते काढायचे. आधी 200 रुपयाच्या खप. हा, आणि बघ अशा साड्या मस्त पसरून ठेव, ताम झाम दिसला पाहिजे, फोटो तसा मस्त आले पाहिजे सगळ्या साड्या बिड्या. हा चला. अरे नरसू, आलो खाली आलो. काय ताई, बायका येणार आहेत ना? पण नाही म्हणजे सगळीकडे निरोप दिलायस का? या नर्सूला जबाबदारी दिली आणि ती पूर्ण झाली नाही, असं आतापर्यंत काही झालंय का ताई? बायका बोलवल्यात, एकदम गोरगरीब आणि बडबड्या पण येत. म्हणजे काय होईल, गरिबांचा कैवारी म्हणून समर साहेबांची अशी इमेज पण तयार होईल आणि जनसंपर्क पण वाढेल ना त्यांचा, म्हणजे एकदम पब्लिसिटी भारी. हा, पहिल्यांदा डोकं चालवून काम केलंयस हा? म्हणजे काय आहेच मला असं काय. आई तुझं पण काय. अरे समोर कुठे होतास तू? जनसंपर्क वाढवायला गेला होता तो बाहेर. हा, मग मी आणि बबन तो आता बायका आणायला गेलाय. अरे हो, पण अशा महत्वाच्या वेळेला गायब होत जाऊ नकोस रे. नाही मग गायब कुठे, पण मी आलोच, आवरून आलो मी. आलोच. लवकर ये. हो. नुसता इकडून तिकडे पळत असतो हा मुलगा. म्हणजे काय ताई, अगं भावी मुख्यमंत्री आहेत ते, त्यांची धावपळ आतापासून सुरू झाली आहे. चला 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 चला, उशीर होतोय आपल्याला. चला जरा इथं. हाय शाबाश. या 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 या. हा बबन बोल. साहेब बॉम्ब झाली. अहो आता काय झालं बाबा? सुमीनं पट्टी मारली. म्हणजे? अहो तिने विचार बदलला. आता सुमीत सगळ्या बायका घेऊन बंगल्यावर यायला लागले. हॅलो साहेब, हॅलो. सुमे, मागच्या टायमासारखं करणार नाहीस ना? मावशी, या टायमाला साड्या फिक्स आहेत. अहो लाडूच्या हजेरीचं काय घेऊन बसलाय? जगमगीत साड्यांचं बघा, त्या बी फुकाट मिळणार आहेत. आणि हजेरीचे पैसे काय एका दिवसात संपतील, पण साडी वर्षभर टिकल का नाही? काय म्हणताय? सुमे, हे बाकी खरं बोललीस बघ. मग तुम्हीच्या डोसक्याचा नादच नाही करायचा. होय बाई, तू हायसच हुशार. मग पहिल्यापासूनच. होय बाई, पहिल्यापासूनच तुम्ही हुशार आहे. आणि ज्याला जी साडी पाहिजे तीच घ्यायची. काय होय होय, हा. नऊवारी मिळेल ना? मिळेल मिळेल. कसल्या असतील का साड्या? मस्त अहो, लय असतील भारी गं, भारी साड्या. पहिल्यावर तुम्ही बघितलं ना, साड्या ना? साड्या लय भारी भारी असणार बघा.
साहेब हा माझं हेल्मेट धरून बसा बरं का, वाऱ्यानं उडून जाईल अहो. आता तू गाडी एवढी जोरात चालवणार म्हटल्यानंतर हेल्मेट उडून जाणारच की. नाही नाही, मी नियमाचा पक्का आहे बरं का साहेब. हा ते टॅम्पोवाल्याला धरायचं आहे ना, म्हणून आपण फास्टात निघालो, नाहीतर हा. कधी फास्टात नसतो मी. नीट गाडी चालव, नाही तर तूच धडकवशील कुठंतरी. नाही नाही, आपण सगळे नियम पाळतो. हेल्मेट तर बघा आता, मी कुठं पण जाऊ दे हेल्मेट घालूनच जातो. बांधाव जाऊ दे, रानात जाऊ दे, वड्याला जाऊ दे, कुठं पण जाऊ दे. तू गप रे, लय बाडबाडतोयस. एवढं मी सुद्धा करत नाही. तू लवकर गाडी चालव, चल. साहेब चिडू नका की, त्या टेम्पोवाल्याला तुमचा पोलिसी हिसका दाखवायचा आहे, ध्यानात ठेवा. त्याला तर दाखवतोच रे, तू चल. अयो बघितलं का साहेब, हा टेम्पोत बघा 30-40 बायका एका एक कोंबल्या त्या. हम्म. हा? आहे का त्याला काही लिमिट आहे का, माफ आहे का त्याला? होय हा ओव्हरलोड आहे का नाही सांगा. होय तर मला सहनच झालं नाही होती, म्हणून म्हणलं तुमच्यासारख्या शूर वीर प्रामाणिक पोलिसांनी घेऊन जावं. साहेब खरं सांगू का, दुसरा कोण असतं का नाही पोलीस, चिरीमिरी घेऊन टेम्पो सोडून दिला असता, पण तुम्ही नाही बरं का तसा. नाही नाही तू चल, तू चल, त्याला दाखवतोच पोलीस येईन का. तू चल, चालव फास्टच गाडी, चल. घे. हेल्मेट धरून बसा तेवढं. होय 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 धरतोय, नाही उडत. चल. तुम्ही पण धरून बसा, हो हो हो. नाहीतर हेल्मेटच्या नादात तुम्ही पडायचा. अरे नाही बाबा, लय बडबडू नकोस. तू चल लवकर, ती गाडी धर अगोदर. चल अहो ते टेम्पोवाला बघा किती फास्टात निघालाय. चल चल लवकर, चल. घाल त्याला आडवी, चल. थांबव 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 गाडी, थांबव. लायसन कुठे आहे? काय झालं साहेब? काय झालं काय? लायसन दाखव अगोदर. आहे ना लायसन? दाखव लायसन. बघण्या ठीक आहे, पोलिसाला कशाला घेऊन आलाय? अयो मी कशाला त्यासनी आणतोय, तू मेडर भरल्यासारख्या एका एक बायका भरल्या त्यास. ती साहेबांनी बघितलं होतं आणि मी तिथनं निघालो होतो, गप करून माझ्या गाडी येऊन बसलो. चल म्हणले चल लवकर, टेम्पो धरायचा आहे. तरी मी त्यासनी सांगतोय प्लीज प्लीज, बायका लय गडबडीत आहे त्या, जाऊ द्या जाऊ द्या. साहेब ऐकते ती वय, तुम्ही साहेब लय कडक आहे ती बरं का. किती बायका भरल्यात गाडीत? काय मोजले नाहीत साहेब. अरे लाज वाटत नाही का सांगायला? हा साहेब मोजल्या नाहीत म्हणून? हा साहेब क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरलेत गाडीत. आव ऐका की, मला का हित ह्या गावात जायचंय, सोडा की प्लीज. काय 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 सोड की साहेब? हा ओव्हरलोड आहे टेम्पो. आव आता खेड्यात कुठं आले नियमाने काय, जाऊ दे की. हो हे बघा मॅडम, शहर आणि खेड नेम म्हणजे नियमच असतो, समजलं? हाय हे बरोबर आहे साहेब, तुमचं नियम पाळायला पाहिजे. तुम्ही आता तुझ्या खानावळीचा नियम कोणी मोडला तर चालतं का तुला? हा तुझी पण खानावळ खेड्यातच आहे का नाही? बघण्या आज बरं सुचतं रे एवढं बोलायला. हो ताई, त्याला कशाला डापरताय? हा अहो, केवढा जबाबदार माणूस आहे तोच तर मला घेऊन आलाय. साहेब थोडं काय करायचं? आता पुढं काय? गाडी जप्त होणार आणि पावती फाडून गाडी घेऊन जायची, समजलं? साहेब ऐका की माझं जरा, जाऊ दे की. सो हे बघा, ते काय सांगू नका. चला. बायो ऐका, अहो ते पोलीस काय ऐकणं झालंय, त्यापेक्षा एक काम करा, चालायला लागा. अहो का हितच आहे त्या मंत्री पाटलाचं गाव. हा या उतरा. मावशी उतरा. साहेब तुम्ही टेम्पो घेऊन येणार आहे ना? अरे मी आहे. सुमित तू काय करतेस आता? चल की आपण पुढे जाऊया. काय सुमी, असा कुठं पुढारी असतो वेतावा ती, त्या बायकासनी निम्म्यात सोडून तू गाडीवरनं पुढे येणार? अरे आता सेट रिकामी जाणार आहे ना, चल की आपण पुढे जाऊन नंबर धरूया. हा नंबर मी धरतो की. तू काय कर, तू बायकांच्या बरी ये सुमी, निम्म्यातनं जाते रे माघारी त्या, उगाच रिस्क नको. असं म्हणतोस काय? मग बरं ठीक आहे, मग तू पुढे जाऊन नंबर तेवढा लावा माझा. हा हा मी येते बायकाने घेऊन. हा चालतो. बायानो निघू काय मी? जा तू,
नंबर तेवढा लावा आठवणीनं. हो हो. या 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 या. किती बी उड्या मारा, तुमचा आज घडा भरणारच खोटारड्यांनो.